दरम्यान जरांगेंच्या आंदोलनावरून राज ठाकरेंनी आता थेट एकनाथ शिंदेंचंच नाव घेतलंय। जरांगे मराठ्यांसह मुंबईत का आले हे शिंदेंना विचारा असं राज ठाकरेंनी म्हटलंय। तर फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी शिंदे आंदोलकांना मदत करत असल्याचा आरोप संजय राऊतांनीही केलाय। पाहूयात। ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही? नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आलेत? या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेंना विचारा। तीन गट आहेत। मिंदे आंदोलकांना वेगळ्या पद्धतीनं मदत करतायत फडणवीस अडचणीत आणण्यासाठी। जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनावरून राज ठाकरे आणि संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंकडे बोट दाखवलंय। सर्वांना सगळं माहिती आहे, जरांगे मुंबईत का आले याचं उत्तर शिंदेच देतील असं राज ठाकरे म्हणाले। तर मुख्यमंत्री फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी एकनाथ शिंदेंनीच मराठा आंदोलकांना मदत केल्याचा आरोप राऊतांनी केलाय। मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतात, मी नाही देऊ शकत। ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा। त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत, त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय। तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही? नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आलेत? या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेंना विचारा। तीन गट आहेत सरकारमध्ये। मिंद्यांचा विषय वेगळा आहे। मिंदे आंदोलकांना वेगळ्या पद्धतीनं मदत करतायत फडणवीस अडचणीत आणण्यासाठी। देवेंद्र फडणवीस यांची भूमिका वेगळी आहे। ते परशुराम महामंडळवाले आहेत, बरं का? आणि हे जे आहेत मिस्टर अजित पवार, हे चीनच्या भिंतीसारखे तटस्थ आहेत। त्यांची काही प्रतिक्रियाच नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये राजकीय इच्छाशक्ती येणार कुठे? नवी मुंबईत जाऊन शिंदेंनी प्रश्न सोडवला, मग जरांगे मराठ्यांना घेऊन मुंबईमध्ये कसे आले असा सवाल करून राज ठाकरेंनी शिंदेंच्या गेल्या वर्षीच्या निर्णयाकडे बोट दाखवलं। गेल्या वर्षी जरांगे मराठ्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले होते, पण 27 जानेवारीला तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेंनी वाशीमध्ये भेट घेतली होती, ज्यात सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेचं पत्रक जरांगेंना दिलं आणि जरांगेंनी आंदोलन मागे घेतलं। पण पुढे त्या अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतर काही झालं नाही। तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेंनी सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेचं पत्रक 27 जानेवारीला जरांगेंच्या हाती दिलं, ज्यात सगळे सोयऱ्यांची व्याख्या जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून निर्माण झालेले नातेवाईक असा करण्यात आला। म्हणजेच पितृसत्ताक पद्धतीनं सगळे सोयरे आहोत असं अर्जदारानं आपलं शपथपत्र द्यायचं। त्यानंतर मराठ्यांच्या कुणबी नोंदींच्या आधारे ओबीसींचं जात प्रमाणपत्रच मिळेल। पण सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेवर हरकती मागवण्यात आल्या, ज्यात 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत 6 लाख हरकती आल्या। 6 लाख हरकतींची छाननी करून सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेवरून निर्णय घेणार असं शिंदे विधानसभेमध्ये म्हणाले। नोटिफिकेशनवर 6 लाख हरकती आलेल्या आहेत। घाई गडबडीमध्ये कुठलंही नोटिफिकेशन फायनल करणं हे जनतेच्या हिताचं नाही। ती फसवणूक आम्ही कोणाची करणार नाही। त्याच्यावर पूर्ण प्रक्रिया करून छाननी करून त्याच्यावर देखील सरकार योग्य तो निर्णय घेईल। आणि म्हणून आंदोलनकर्त्यांना देखील मला विनंती करायची आहे, जसं सरकार बोलतं तसा निर्णय घेतं हे मराठा आरक्षणाच्या वरून आजच्या निर्णयावरून त्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे आणि संयम राखला पाहिजे। मात्र त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक झाली, पण सगळे सोयऱ्यांचा कायदा झाला नाही आणि त्यामुळे आज पुन्हा जरांगे मराठा आंदोलकांसह मुंबईमध्ये आल्यानंतर राज ठाकरेंनी शिंदेंकडेच मोर्चा वळवला। शिंदेंनाच विचारा असं राज ठाकरे म्हणाले। सध्या मुख्यमंत्री फडणवीस असले तरी फडणवीसांवर राज ठाकरेंनी निशाणा साधला नाही, त्यामुळे राज ठाकरेंचा रोख नेमका काय आहे हाही प्रश्न आहेच। आणि संजय राऊतांनी तर फडणवीसांच्या अडचणी वाढवण्यासाठी शिंदेंनी आंदोलकांना मदत केल्याचा दावा केला। विशेष म्हणजे 2 दिवसांआधीच खुद्द मुख्यमंत्र्यांनीही जरांगेंच्या आंदोलनाला कुणाचं पाठबळ आहे हे सर्वांनाच माहिती असल्याचं म्हटलं होतं। मला आश्चर्य वाटतं की आता हे दिसतंय, म्हणजे हे आश्चर्याची गोष्ट आहे की तुम्ही आता हा प्रश्न विचारता आणि तुम्हाला आता हे दिसतंय। यापूर्वी काय झालं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे। आजही आंदोलनाकरता रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत वगैरे हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे। पण ठीक आहे, माझं म्हणणं काय आहे, आमच्याकरता हे आंदोलन राजकीय नाही। आम्ही याला सामाजिक चष्म्यातनं पाहू। काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांचं नुकसान होईल, फायदा होणार।
नुकतंच गणपती बाप्पाचं आगमन झाल्यावर राज ठाकरेंच्या निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस आले आणि दुसऱ्या दिवशी शिंदेंनीही राज ठाकरेंच्या घरी येत बाप्पाचं दर्शन घेतलं. पण जरांगेंच्या आंदोलनावरून राज ठाकरेंनी शिंदेंना लक्ष्य केलंय. ठाण्याहून गणेश थोरातसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.